शुभ दिवस. आयुष्य जगताना आपल्याला अनेकदा आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागतो. अनेकदा आपण धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देत नाही. आजाराकडे दुर्लक्ष करतो. पण हे आपल्याला कळत पण नाही. तेव्हा या धावपळीच्या जीवनात आपण तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एक लहान आजार ही सर्व काही बदलून टाकतो. काय तुम्ही पण आजाराबद्दल त्रस्त आहात का? जर त्रस्त असाल तर त्यावर उपाय करायला विसरू नका. काळजी घ्या. कारण आजार केवळ हा शरीरालाच नाही तर आपल्या जीवनात आयुष्यात यशस्वी होण्यापासून दूर ठेवतो. आज आपण प्रत्येकजण धावपळीच्या जीवनामध्ये यशाच्या मागे पळत आहोत. तरी पण ती एक गरज आहे. पण तरी देखील असे असले तरी आपण आजाराकडे कृपया दुर्लक्ष करू नका. कारण हा छोटासा आजार पुढे जाऊन कालांतराने गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आरोग्य ही खरी संपत्ती आहे हे जरी खरे असले तरी आजार बाबत जीवन सकारात्मक ठेवा हीच माझी कृपया विनंती आहे. तेव्हा मित्रहो, आजार हा जीवनाचा एक भाग आहे. हे पूर्ण जीवन नाही असे समजा आणि ह्या आजारातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. मग तो आजार कोणताही असो. तेव्हा मी आज आपल्याला कानमंत्र या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मलेरियाची लक्षणे कोणती असतात हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल. चला तर मग आजचा व्हिडिओ पाहूया. तेव्हा मलेरिया आजाराची लक्षणे. नंबर 1, अचानक येणारा ताप. थंडी वाजून अचानक ताप येतो. पहा, थंडी वाजून अचानक ताप येतो हे प्रमुख लक्षण आहे. याचबरोबर सर्व अंग दुखते, थरथर कापते, भरपूर घाम येतो, तीव्र डोके दुखते, अंगदुखी, पाठदुखी, स्नायू हे दुखतात, सांधे दुखतात, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, मळमळ, उलट्या होतात. मलेरिया आजारात मळमळ आणि उलट्याही होतात. कधी कधी जुलाब लागतात आणि कोरडा खोकला येतो. हे काही मलेरियाची लक्षणे आहेत. आणि जरी ही लक्षणे दिसत असली किंवा त्रास होत असला तरी या आजारातून बाहेर सहजासहजी पडता येतं. पण त्यासाठी गरज आहे ती सकारात्मक विचाराची. तेव्हा मलेरियाचे डास फक्त आपल्यावर प्रेम किंवा माया करतात, कारण ते दिवस असो किंवा रात्र आपलं रक्त फुकट प्यायला ते नेहमी तयार असतात. किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा डास कानामध्ये गुणगुण करतात तेव्हा ते आपल्याला ऐकत नसतात, तर आपल्याच रक्तावरती आपल्याच खर्चात पार्टी करत असतात. हे लक्षात ठेवा. असे सकारात्मक विचार करून या आजारातून बाहेर पडायचं असतं, घाबरायचं नसतं. जर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना किंवा नातेवाईकांना अशी जर काही लक्षणे दिसत असतील
त्रास जाणवत असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा. फायदेशीर व्हिडिओ आहे, एक लाईक करा. निदान आणि योग्य उपचारासाठी घरी किंवा घरच्या घरी काळजी कशी घ्यायची मलेरियापासून, डासापासून बचाव कसा करायचा, यासाठी मी आधीच एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या कानमंत्रा चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील नवीन विषयावरचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा पुढील पूर्ण आराम घेतो. धन्यवाद.